आळंदीतील दुहेरी खून प्रकरणाचा 24 तासात पोलिसांनी लावला छडा। आरोपी विनायक तुकाराम भवारी वय 31 सध्या राहणार संगमनेर अहिल्यानगर मूळ जुन्नर याला पोलिसांनी आळेफाटा येथे ठोकल्या बेड्या। पत्नीला भेटण्यास विरोध करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धेचा काढला काटा, तर पत्नीला भेटण्यासाठी आल्यावर नेहमीच अडथळा ठरणाऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीच्या मुलीलाही मारेकऱ्याने संपवल्याचं पोलीस तपासात धक्कादायक वास्तव उघड। विनायक भवारी याने 1 एप्रिलच्या रात्री वृद्ध महिला मंगल चंद्रकांत शिंदे वय 70 आणि धनश्री केदारी वय 6 या दोघींचा केला होता खून। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, पोलीस अंमलदार संदीप सोनावणे, सोमनाथ बोराडे, ऋषिकेश भोसुरे, सागर सूर्यवंशी, बाळासाहेब भांगले, प्रदीप राळे, सुधीर दांगट, स्वप्नील महाले, सुंदर थोरात आणि तांत्रिक विश्लेषण शाखेच्या प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केली कामगिरी। पुणे जिल्ह्यात 12 तालुक्यात 105 गावांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 1785 हेक्टर पिकांना फटका। खेड तालुक्यात गुरुवार 2 एप्रिल रोजी 18.7 मिलीमीटर पावसाची नोंद। वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे तळवडे गावात पोल्ट्रीचे बांधकाम सुरू असताना वादळामुळे बांधकामातील भिंत कोसळून अलका मुसळे यांचा जागीच मृत्यू। तर कडूसच्या धामणमाळ येथील सीताराम देवजी पारधी यांच्या झाडाखाली बांधलेल्या गायीवर फांदी पडून गाय दगावली। खेड तालुक्यात गहू, कांदा आणि भाजीपाला पिकाला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधा। शेती पिके आणि फळ पिकांचे नुकसान। 4 गावांमधील 10 शेतकऱ्यांच्या 3 हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी अवकाळी पाऊस कोसळला। चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त। शेतकऱ्यांकडून तातडीच्या पंचनाम्याची होते मागणी। काढणीला आलेला गहू, कांदा, मका आणि फरशी यासारखी पिके जमीनदोस्त। शेतात पाणी साचल्याने कापणी केलेला गहू भिजला असून कांदा सडण्याची भीती। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात। चिखलगाव परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान। कडूस मधील अरगडे शिवारात आढळला मृत बिबट। शेतात शुक्रवारी सकाळी नागरिकांनी पाहिला मादी बिबट्याचा मृतदेह। शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ। 1 वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं पीएम अहवालातून झालं उघड। राजगुरुनगर वन विभागाची माहिती। मीटिंग काळात 2 बिबट्यांमधील झुंजीत अंगावरील ओरखड्यांमुळे जखमी झाल्याने झाला मृत्यू। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। वन्य प्राण्यांसंबंधात काही माहिती मिळाल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे करण्यात आले आवाहन। चाकण औद्योगिक वसाहत परिसरात म्हाळुंगे भागात मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले। एटीएम मशीन मधून 1.5 लाखाची रोकड लंपास। वाढत्या चोरीच्या घटनेनं औद्योगिक पट्ट्यात खळबळ। चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम केंद्राच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करीत गॅस कटर साह्याने एटीएम मशीन फोडले। मशीनच्या कॅश बॉक्सवर डल्ला मारत पळवली रोकड। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एटीएमचे शटर आणि मशीन उचकटलेल्या अवस्थेत दिसल्याने चोरीची घटना झाली उघड। चाकण येथे फॅमिली स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्टार फॅमिली स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई। पुणे नाशिक महामार्गालगत मुटकेवाडी गावच्या हद्दीत साई कॉर्पोरेट बिल्डिंग मध्ये 1 एप्रिलच्या सायंकाळी 8च्या सुमारास धाड सत्र। सार्वजनिक ठिकाणी स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवल्याचंही झालं उघड। फॅमिली स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या गजानन बाळासाहेब सूर्यवंशी वय 44 राहणार कात्रज मूळ परभणी याला पोलिसांनी केली अटक। तर वेश्या व्यवसायात जागा उपलब्ध करून दिली म्हणून मोहन भानुदास तिस्तक वय 40 राहणार पिंपळे सौदागर याच्यावर गुन्हा दाखल। बांधकाम साईटवर स्लॅब कोसळून 4थ्या मजल्यावरून जमिनीवर पडलेल्या कामगाराचा मृत्यू। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील स्लॅब पडल्याने कामगार नुनुचंद नेहाल मेहतो वय 46 याचा झाला मृत्यू। मेदनकरवाडी येथील बालाजी नगरमध्ये गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास घडला प्रकार। कामगारांच्या सुरक्षिततेविषयी हलगर्जीपणा केला आणि आवश्यक साधने पुरवली नाही म्हणून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात बालाजी नगर येथील कॉन्ट्रॅक्टर अरविंद शारवाले याला केली अटक।
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रा हरिनाम सप्ताहाचा माहोल. हरिनामाचा जयघोष, काल्याचे कीर्तन, महाप्रसादानी सप्ताहाची सांगता. खेड तालुक्यातील परसूल खोपेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताहामुळे वातावरण भक्तिमय. गावातून काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात महिला वारकऱ्यांसह भाविकांचा सहभाग. केंद्रात आणि राज्यात सत्तेचे वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पुण्यात व्यूहरचना. भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची शुक्रवारी पुण्यात एका कार्यालयात झाली संयुक्त बैठक. पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांची बैठक. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांशी साधला संवाद. खेड तालुक्यातील ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, गटनेते विजयसिंग शिंदे, गणेश आरगडे, विनया मुंगसे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी. या बैठकीला आमदार राहुल कुल, शरद सोनवणे, बाबाजी काळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व नवनियुक्त सदस्यांची उपस्थिती.